लोकसभेच्या चौथ्या टप्प्याच्या मतदानासाठीच्या प्रचार तोफा आज थंडावणार। 13 मे रोजी 10 राज्यांमधल्या 96 जागांकरता होणार मतदान। काँग्रेस पाकिस्तानचा आधार घेऊन आपल्याच देशाला वारंवार घाबरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा नरेंद्र मोदी यांचा ओदिशातल्या सभेमध्ये आरोप। तपास यंत्रणांच्या माध्यमातून दबाव टाकून सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्रातली सत्ता हस्तगत केल्याचा काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांचा नंदुरबार इथल्या सभेमध्ये आरोप। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं राम मंदिराबाबतचं विधान आक्षेपार्ह असून त्यांनी राष्ट्रपतींचा तसंच आदिवासी समाजाचा अपमान केल्याची भाजपाची टीका। पुणे हे अतिशय वेगानं वाढणारं शहर असल्यामुळे नवी मुंबईच्या धर्तीवर नवीन पुणे उभारण्याची गरज, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी। वैज्ञानिक आणि अभियंत्यांच्या कार्याचा गौरव करणारा राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन आज होत आहे साजरा। दोहा डायमंड लीगमध्ये भारताचा ऑलिम्पिक पदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रानं पटकावलं दुसरं स्थान। आणि IPL क्रिकेट स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आज होणार सामना। नमस्कार।